लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होत असल्याचा अभिप्राय पुरातत्व विभागानं मंदिर समितीला दिला होता। त्यानुसार मूर्तीवर प्रक्रिया करणं गरजेचं होतं, मात्र या प्रक्रियेला वारकरी संप्रदायानं तीव्र विरोध केलाय। पाहूयात। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवरील प्रक्रियेवरून पुन्हा वाद। मंदिर समिती आणि वारकरी संप्रदाय पुन्हा आमने सामने। मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा विरोध। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज भरून काढण्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समिती, मूर्ती संवर्धन तज्ञ आणि वारकरी संप्रदायाच्या मंडळीची बैठक संपन्न झाली। यामध्ये वारकरी संप्रदायांनी मूर्तीवर पारंपरिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने प्रक्रिया करण्याची मागणी केली। आमच्या मागणीचा विचार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला। मूर्तीला इजा होणार नाही अशा पद्धतीचे ऑर्गॅनिक वस्तू वापरल्या जातात, जेणेकरून समजा तो वज्रलेप जरी भविष्य काळामध्ये झिजला किंवा तो निघाला तरी कुठल्याही पद्धतीची इजा मूर्तीला होत नाही। तर रासायनिक प्रक्रियेमध्ये मूर्तीवर होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते टाळण्यासाठी आणि मूर्ती संवर्धन करणं, जतन करणं हे मंदिर समितीचं आद्य कर्तव्य असल्यामुळं या मंदिर समितीनं गांभीर्यानं हा विषय घेऊन ज्या देशभरातली सगळ्या तज्ञांची माहिती घेऊन मगच या दिशेनं पाऊल उचललं पाहिजे, घाई गडबड करू नये। वारकरी संप्रदायाच्या भावना आम्ही जाणून घेतल्या। जागतिक कीर्तीच्या मूर्ती तज्ञांनी देखील आपल्या सूचना दिल्यात। या सर्व सूचनांचा आदर करत पुरातत्व विभाग ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्यानुसार मूर्तीवर जतन आणि संवर्धनासाठी प्रक्रिया केली जाईल अशी भूमिका मंदिर समितीने घेतली। या मंदिरे समितीला मूर्तीला हात लावून कोणतीही प्रक्रिया करण्याचा अधिकार हा फक्त त्यांनी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला दिलेला आहे। म्हणून आज आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटशी बसून पूर्णतः याची चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून मंदिर समिती त्याचा निर्णय लवकरात लवकर घेईल। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पुरातत्व विभागाचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर प्रक्रिया केली जाईल। आषाढी यात्रेपूर्वी मूर्तीचं जतन आणि संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले। जतन आणि संवर्धन करणे नक्की करायलाच पाहिजे। आता 2 प्रश्न, एक कोणत्या तज्ञ वापरायचे, कोणत्या टेक्निक वापरायचे आणि कोणी करायचे, तो 2 विषय आहे। हा एक आता असं आहे की आता 2-3 वर्ष झालेली आहे, त्याच्यामध्ये पुरातन विभागाने केलेली आहे। आता वीर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पुरातन विभागाचा हा अधिकारच नाही आहे असं म्हणतात। तो एकदा मी अभ्यास करतो, अभ्यास करून सांगतो। आता टेक्निक बद्दल आलं तर शेवटी याच्यामध्ये स्टँड घेण्याचा अधिकार पुरातन विभागाचा असल्यामुळे पुरातन विभागाचा सल्ला घेऊन पुढे शेकडो वर्षांपासून आपल्या भक्ताला पदस्पर्श दर्शन देणारा विठुराया हा एकमेव देव आहे। मात्र पदस्पर्श दर्शनामुळे मूर्तीची झीज होत आहे। यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 असे 4 वेळा देवाच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता। मात्र आता वारकरी संप्रदायाने रासायनिक प्रक्रियेला विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झालाय। मात्र वारकरी संप्रदायाने सुचवलेल्या उपायांना कुठलीही अधिकृत मान्यता नसल्याने पुरातत्व विभाग जो निर्णय देईल त्यानुसार मूर्तीचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे। एकंदरीतच वारकऱ्यांच्या श्रद्धेला कुठलाही धक्का न लावता मंदिर समिती मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यावर ठाम आहे। त्यामुळे आषाढी पूर्वी पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मूर्तीचे जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण केले जाईल। यामध्ये वारकरी संप्रदायाने देखील मध्यम मार्ग काढणं गरजेचं आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।